नमस्कार मंडळी, आज माझ्या मुलीच्या युनिव्हर्सिटीला आलोय आपण, स्टीव्हन्स युनिव्हर्सिटी। जर्सी सिटीच्या बाजूला होबोकनमध्ये स्टीव्हन्स युनिव्हर्सिटीचं हे कॅम्पस आहे। मागे दिसते ती आपल्याला युनिव्हर्सिटीची काचेची बिल्डिंग दिसते। त्या बिल्डिंग मधून देखील समोर आपल्याला न्यूयॉर्कचा बेस्ट व्ह्यू दिसतो। हे बघा, हे समोर आपल्याला दिसते हडसन रिव्हर आहे। त्याच्या पलीकडे आपल्याला न्यूयॉर्क सिटी दिसते। तो समोर जो उंच टॉवर दिसतोय ते वर्ल्ड ट्रेड सेंटरचं आहे आणि या ठिकाणी आपण समोर पाहू शकता एम्पायर स्टेट। रात्रीचे 7:45 वाजले आहेत आणि आपण बघू शकता तिथे 8:10 सूर्यास्त होतो। सनसेट होतोय, अजून झाला नाही, 7:45 वाजले, सनसेट नाही झालं यांचं अजून। ही युनिव्हर्सिटीची सेंटर बिल्डिंग आहे। हा टॉवर पाहिला आपण, इथे ग्रॅज्युएशन करणाऱ्या मुलांसाठी हॉस्टेल आहे, राहण्याची सोय। युनिव्हर्सिटीची लायब्ररी आहे। सगळीकडे मस्त लॉन मेंटेन केलेला आहे, सगळीकडे मस्त ग्रीनरी आहे, एकदम प्लेझंट क्लायमेट असतं। आणि ग्रॅज्युएशन सेरेमनीसाठी सगळ्या फ्रेंड्सचे पेरेंट्स आलेले आहेत इंडियावरून। ग्रॅज्युएशन सेरेमनीच्या आदल्या दिवशी युनिव्हर्सिटीने त्यांच्या लॉनवर एक पार्टी ठेवली होती मुलांसाठी आणि त्यांच्या पेरेंट्ससाठी। तिथे हा लाईव्ह म्युझिकचा प्रोग्राम ठेवलेला होता, फूड ठेवलेलं होतं, म्युझिक होतं। आणि हा अटिला, युनिव्हर्सिटीचा मॅस्कॉट। तसं बघायला गेलं तर हा ब्रँड एम्बेसेडरच। सगळे त्याला घेऊनच फोटो सेल्फीज काढत होते। और ये देखो पापा की परी। युनिव्हर्सिटीचं हे सेलिब्रेशन आणि तरुणाईचा उत्साह बघून आपणही कॉलेजमध्येच आहोत असंच वाटत होतं। अमेरिकेत आल्यापासून टेस्ला गाडीमध्ये बसायची फार इच्छा होती आणि युनिव्हर्सिटीतनं घरी जाताना उबेरने नेमकी आम्हाला टेस्ला गाडीच पाठवली। ती पण राईड एन्जॉय केली। मग ग्रॅज्युएशन सेरेमनीसाठी युनिव्हर्सिटीने हे एम्पी थिएटर घेतले होते। ऐश्वर्या सुनील यादव। आमच्या समाजातील गावातील ही पहिली मुलगी जी अमेरिकेमध्ये जाऊन तिने मास्टर्स डिग्री केली। हा खरंच आमच्या पालकांसाठी तरी हा मोठा अभिमानाचा क्षण होता। Aishwarya, proud of you.